नमस्कार, मी गौरव शेलार आणि आपण पाहत आहात युवा महाराष्ट्र लाईव्ह। भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराला आवर घातलेला नाही। अवैध धंदे सुरूच आहेत। प्रशासकीय कामकाजात सुधारणा झालेली नाही। शासकीय कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत। अर्जाद्वारे माहिती मागितली असता कार्यालयातून 15 ते 30 दिवस माहिती तसेच लागणारे कागदपत्र छायांकित प्रती दिल्या जात नाहीत। चिरीमिरी प्रकार सुरूच आहेत। महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी अशा 3 पक्षाचा बहुमताचा सरकार असताना सामान्य नागरिकांच्या तक्रारी निकाली काढल्या जात नाहीत। दरवर्षाच्या पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार आणि बेरोजगारी जशाच्या तशीच आहे। तरुणांच्या उच्च शिक्षणात वाढ झाली, मात्र त्यांना कायमस्वरूपी सरकारी, निमसरकारी नोकऱ्या नाहीत। स्थानिक तरुणांना त्यांच्या तालुका, जिल्हा, शहरात नोकऱ्या असणं गरजेच्या झाल्या आहेत। सरकारच्या अनेक योजना महिला, वृद्ध, तरुणांना जाहीर झाल्या, परंतु त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत अद्यापही मिळत नाही। गरिबांना मिळणारी उपचार मिळत नसल्याने खासगी महागडी हॉस्पिटलांचे शिकार व्हावे लागत आहे। मेडिकल कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी गप्पच आहेत। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात अवैध रेती, माती, दगड खाणी सुरू आहेत। कोट्यवधीची रॉयल्टी चोरी होत असून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे। प्रदूषण वाढून नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे। शेतीचे नुकसान होत असताना महसूल मंत्र्यांसह संबंधित यंत्रणा डोळ्याला पट्टी बांधून आहेत। तलाठी सर्कल, तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या दगडखाणी अवैध कशा चालवल्या जातात? भिवंडी तालुक्यात त्याचा मोठा मनमानी कारभार सुरू आहे। महसूल अधिकारी त्यांच्याशी संगनमत असल्याने कारवाईची कागदपत्री, खोटे अहवाल नोंदवले जात असून अशा अवैध दगडखाणींना राजकीय आश्रय लाभला जातो की अधिकाऱ्यांची महसूल वसुली याचं कोडं सुटलेलं नाही। ठाणे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना अपयश आले ही खेदाची बाब असून रेती, माती, दगडखाणी माफिया यांची गुन्हेगारी वाढली आहे। त्यांचा आका प्रत्येक ठिकाणी निर्माण होत असताना सरकार शांत का बसला आहे? सामान्यांच्या तक्रारीची शहानिशा करून कारवाई का होत नाही? सरकारी कार्यालयातून पाणी, रस्ते, शेती, आरोग्य, प्रशासकीय कार्यालयातील मनमानी गैरकारभार संपवण्यास मात्र सरकार, मंत्री अपयशी ठरत आहेत।